बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले या आपल्या संस्थेची 34वी वार्षिक साधारण सभा आज संपन्न होत आहे। या सभेसाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे त्यामध्ये अकोले तालुका पतसंस्था फेडरेशन इचे अध्यक्ष आणि जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सीतारामबाजी वागचौरे, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक कॉम्रेड रमनाथ मामा चौधरी, अकोले नगरपंचायतीचे अध्यक्ष बाळासाहेब वडजे, आपल्या शेबा सोसायटीचे व्हाईस चेअरमन उत्तमराव धुमाळ, ज्यांचा विशेष सन्मान आज आपण केलेला आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्यातील ज्येष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय मारुती मामा नायकवाडी, सुरेशजी नवले, कॉम्रेड मच्छिंद्र भोर, अनिलजी गायकवाड, शिवाजीराव नेहे तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्ष, भाऊसाहेब धोंडीबा चौधरी, श्रीमान कचरू पाटीलजी शेटे, माजी चेअरमन दूध संघ खरेदी विक्री संघ आणि संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना, पत्रकार विजयराव पोखरकर, आमचे सोयरे यादवरावांना जरा बरीच उडबस करतायत, जरा पुढेच या म्हणजे तुमची उडबस जरा थांबेल। संपतरावजी कानवडे, पोपटराव चौधरी, अनिल वागचौरे, रजनीकांतजी भांगरे, बाळनाथजी माशेरे, बबनरावजी देशमुख, अजिनाथ मंडलिक, शिवाजीराव आरोटे, राधाकिसन धुमाळ, विष्णू नवले, भाऊसाहेबजी थोरात, एकनाथराव मंडलिक, प्राध्यापक बाळासाहेब शेटे। खरं तर माझ्याकडनं निश्चितपणे काही नावं राहतील याची प्रांजळ कबुली अगोदरच देतो, आपण मला माफ कराल। आणि आपण सर्वच सन्माननीय सभासद बंधू भगिनी आपल्या सर्वांचं विशेष स्वागत करतो, आपल्या उपस्थितीच्या प्रती आभार व्यक्त करतो। अहवालामध्ये काही मान्यवरांचा आपण सन्मान हा अहवालाच्या प्रारंभालाच केलेला आहे, तरी परत एकदा आपल्या सभेमध्ये आपण सर्वच जण त्यांचं अभिनंदन करूया। आत्ताच आलेले माधवरावजी तिटमे यांचंही स्वागत आहे, प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांचंही स्वागत आहे। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते आपल्या सर्वांचे सुपरिचित, सर्वांचे मार्गदर्शक माननीय पांडुरंग घुले पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी ज्यांची निवड झाली ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र, कमी वयामध्ये राज्य पातळीपर्यंत पोहोचून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आली मान्य कॉम्रेड अजितजी नवले, ज्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निखळ सामाजिक पातळीवर ज्यांचं एक विशेष काम आहे, सामाजिक पातळीवरची नेमकी न्यूनता कोणती आहे, शल्य कोणती आहे, उणीव कोणती आहे आणि ती भरून काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न जे सातत्याने करीत आलेत ते आपल्या सर्वांचे मित्र, ज्यांना मान्य गिरीशजी गांधी झाडे फाउंडेशनच्या वतीनं व्यसनमुक्ती कार्याबाबत व एकल महिला संघटन या सामाजिक कामाबाबत पुरस्कार प्राप्त झालेला आहेत मान्य हेरमजी कुलकर्णी सर, प्रेस काउन्सिल ऑफ मुंबई या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते किसनराव हासे, आणि परत एकदा पुनरावृत्ती झाली तरीही पण सांगतो की ज्यांनी आपल्याकडे संस्था उभ्या केल्यात, अकोल्याची ग्रामपंचायत, अकोल्याची शेबा सोसायटी, सिद्धेश्वर दूध डेअरी,
बुवासाहेब नवले सहकारी पतसंस्था, बुवासाहेब नवले सहकारी मल्टीस्टेट, अशा वेगवेगळ्या संस्थांवर ज्यांनी काम केलं अशी एक मोठी टीम पूर्वी आपली होती, ज्याच्यामध्ये रावसाहेबजी शेटे होते, भीमाजी तात्या नवले होते, कारभारी पानसरे होते. ही एक टीम होती. संतोष शेठ धुमाळ, त्यांचं पण नाव आवश्यक आहे, ते एक होते. आणि त्यांच्याबरोबर कॉम्रेड मारुती मामा नायकवाडी हे पण होते. आपल्या सुदैवानं अजून ते आपल्यामध्ये आहेत आणि 51व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. म्हणून आज त्यांचा विशेष सन्मान आपण केलेला आहे. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. कम्युनिस्ट चळवळीत आणि विशेष करून कामगार चळवळीमध्ये ज्यांची खारीचा नव्हे सिंहाचा वाटा उचलला असे कम्युनिस्ट चळवळीतले भीष्म ज्यांना म्हणावं, जे आज आपल्यात इथं उपस्थित नाही आहेत, प्रकृती स्वास्थ्यामुळे म्हणा किंवा इतका जिना वरती चढून त्यांना येता येणार नाही, त्यांचा पण सन्मान आपण ठेवला होता. ते कॉम्रेड लक्ष्मण काशीबा नवले आणि त्यासमान इथं मच्छिंद्रजी भोर, त्यांच्या समकालीन यादवराव नायकवाडी, असे थोडके लोक सध्या फक्त आत्ता दिसत आहेत. या सर्वांच्या प्रती आपल्या सर्वांच्या सन्मानाच्या भावना उद्धृत करून पुढे आपण जाऊया. मला प्रामुख्यानं या वर्षीचा अहवाल वर्षाचा जो ताळेबंद आहे त्याचं विवेचन आपल्या सर्वांच्या समोर मला करायचं आहे आणि तीच जबाबदारी घेऊन मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. आमचे ते पेपर राहिले तेवढे घ्या बरं. अजून काही पेपर असतील? अधिकचा वेळ मी घेणार नाही, पण आपल्यापर्यंत एकूण कामकाजाची सविस्तर माहिती कशी मिळेल याचा प्रयत्न मात्र मी निश्चितपणे करीन. प्रत्येक हेडने आहे त्याचे सगळे तपशील आपल्या सर्वांना अवगत करून देण्याचा प्रयत्न पण मी निश्चितपणे करीन. या सगळ्या हेडनिहाय माहितीचा आपण शांतपणे ऐकावं ही विनंती करतो. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काल 9 ऑगस्ट आपल्या देशाचा क्रांती दिन संपन्न झाला. 9 ऑगस्ट 1991ला आपल्या संस्थेची स्थापना झाली आणि काल आपण 34 वर्ष पूर्ण केलेले आहेत. दीर्घ कालावधीमध्ये आपण हे कामकाज करीत आलो आहे. यानंतर आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या अनेक संस्थांचा जन्म झाला, पण सुरुवातीला अगस्ती सहकारी पतसंस्थेपासून आम्ही आमच्या कामकाजाला सुरुवात केली होती. माझ्यानंतर भाऊ पाटील नवलेंनी पण अगस्ती सहकारी पतसंस्थेमध्ये चेअरमनपदाची धुरा सांभाळून तिथं पण त्यांनी काम केलं होतं. हे आपल्या तालुक्यातली पहिली सहकारी पतसंस्था आहे आणि अगस्ती सहकारी पतसंस्था ह्या नावाने. आणि तिथून पुढे ज्या पतसंस्था आल्यात त्या सगळ्या पतसंस्था आपलं कामकाज उत्तम रीतीनं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ह्या सगळ्या कामकाजाच्या मध्ये अलीकडं काम करणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही, जिथे प्रतिष्ठा राहिलीच नाही. प्रतिष्ठेच्यासाठी संस्था चालवावी असे दिवस संपून गेलेले आहेत. सर्वात जर अलीकडच्या काळामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये कामकाज करताना कोणत्या संस्था अधिक अडचणीच्या आहेत तर त्यामध्ये सहकारी साखर कारखाने सर्वच, केवळ आपला नव्हे सर्वच, महाराष्ट्रातील सर्वच. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्या DCC बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आणि त्यानंतर महत्त्वाचं जिल्हा पतसंस्था, ह्या चालवणं विशेष अवघड होऊन बसलेला. त्याचा सगळा सविस्तर खुलासा मी आपल्या सर्वांना त्या हेडनुसार देईल. त्यानुसार मी पुढे आपल्या सर्वांना माहिती देतो की आपल्या संस्थेचं मंजूर भागभांडवल 5 कोटी रुपये आहे आणि मागच्या अहवाल वर्षात अधिक जे वसूल झाले ते 16,85,800 रुपये आहे आणि आता एकूण वसूल भागभांडवल 2,97,98,100 रुपये आहे. भोपाटीला आहे तिथे त्यांना माहिती आहे आणि आम्ही काही ज्येष्ठ या ठिकाणी जे लोक आहेत आम्हा सर्वांना माहिती आहे. वन टाईम सेटलमेंट, एक रकमी कर्जफेड योजना जर केली तर महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागानं एक आदेश निर्गमित केलेला आहे. त्यानुसार
एकरकमी कर्जफेड योजनेच्यामध्ये त्यांचे शेअर्स जे आहे ते कर्जात जमा करून घ्यावेत आणि त्यांना डिसमेंबर करण्यात यावे. आपण त्याप्रमाणे करतोय, पण भाग भांडवलावर त्याचे परिणाम होत आहेत. जे उभं केलेलं भाग भांडवल आहे ते त्यांच्या कर्ज खात्यात जमा होतं आणि एकूण भांडवलाला गळती लागते. तरीही पण 16,85,800 रुपयाची वाढ भाग भांडवलात मागच्या अहवाल वर्षामध्ये झालेली आहे. राखीव व इतर निधीच्या संदर्भात अगोदर प्रस्तावनेत सांगाल आपल्याला की जितकं कर्ज वाटप होईल त्यानुसार राखीव व इतर निधी वाढत जातात. कारण जितकं कर्ज वाटप होईल तितका व्यवसाय वाढतो, व्यवसायात वृद्धी होते. कर्ज जसं वाढत जाईल तसं बँकांच्या भाषेत ट्रेडिंग होतं, व्यवसाय होतो आणि त्याचा परिणाम नफ्यावर होतो. नफा त्या प्रमाणामध्ये अधिक वाढतो. पण कमी कर्ज वाटप होतं आणि त्याच्यामुळे नफ्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात आणि अर्थात त्याचे परिणाम राखीव व इतर निधीवर सुद्धा होतात. आपले एकूण आता इतर निधी जे काही आहेत, एकूण निधी ते 9,01,09,027 रुपये आहे. अहवाल वर्षामध्ये 88,94,496 रुपयाची वाढ त्यात झालेल्या. ठेवी म्हणजे आता जर पतसंस्था आणि बँकांना जर विचारलं आपण की तुमचं सगळ्यातलं मोठं दुखणं कोणतं आहे, तुमचा आजार कोणता आहे, असं जर विचारलं तर स्पष्टपणे त्याचं उत्तर आहे ठेवींची होणारी वाढ. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी आत्ता वाढत आहेत आणि ठेवींची वाढ होते त्या प्रमाणात कर्जाची मागणी अजिबातच होत नाही. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्याचे परिणाम संस्थेवर होतात. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगेल, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. कालचं जर आपण पतसंस्थेचं उदाहरण घेतलं, बॉससाहेबचंच कालचं, तर आपल्याकडे एकूण ठेवी 285 कोटी आहेत एकूण ठेवी. पण कर्ज वाटप किती आहे ते 123 कोटी आहे. म्हणजे 123 कोटी कर्जाच्या उत्पन्नातून सगळ्या ठेवीदारांचं व्याज आपल्याला द्यायचं आहे, सगळ्या कर्मचाऱ्यांची सॅलरी आपल्याला द्यायची आहे आणि संस्थेचं व्यवस्थापन खर्च करायचं आहे आणि थोडीफार का होईना नफ्यात राहील इथपर्यंत आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये ठेवींचं ओघ हा सातत्याने वाढतो आहे. त्यानुसार आपल्याकडे यावर्षी वाढलेल्या ठेवी ह्या 15 कोटी निव्वळ वाढ सांगतोय मी तुम्हाला, 15,93,14,054 रुपये. राऊंड फिगरसाठी 16 कोटींच्या ठेवी अहवाल वर्षात वाढल्या. हा विषय पुढे असला तरी मी थोडा सुसंगत व्हावं म्हणून सांगतो. कर्जात किती वाढ झाली? कर्जामध्ये फक्त 2,69,85,806 रुपयाची वाढ झाली. म्हणजे कर्जातली वाढ होत नाही आहे आणि ठेवींची वाढ एकदम त्याचा इंडेक्स वरती जातो. मग त्याचे परिणाम जे काही होतात त्या परिणामांचा आजार सध्या बँकांसह सगळ्या सहकारी पतसंस्थांना आहे. तर फारसं विश्लेषण प्रत्येक बाबतीत करत नाही आहे, कारण मग त्याच्यात वेळ फार जाईल. ज्या कर्जाच्याबद्दल मी म्हणत होतो की कर्जामध्ये वाढच होत नाही आणि येईल त्याला कर्ज द्यायचा प्रयत्न आपण जर केलाच तर पुढे NPA थकबाकी वाढण्याचा परत धोका आहे. त्यातून आपला व्यवसाय जरी झाला, धंदा जरी आपला अधिक झाला तर थकीत गेलेल्या कर्ज खात्यांची बॅलन्स शीटला तरतूद करावी लागते. मग तेवढी तरतूद केली की परत नफ्यावर त्याचे परिणाम होतात. अशा एका दृष्ट चक्रामधून आपण जात असतो. अहवाल वर्षामध्ये एकूण येणे कर्ज 154 कोटी म्हणजे 31 मार्च 2025ची स्थिती सांगतोय. 154 कोटी 64,44,397 रुपये इतकं आपलं एकूण कर्ज वाटप आहे आणि मागील वर्षीच्या कर्ज वाटपामध्ये केवळ 2 कोटी राऊंड फिगरमध्ये घेतो 2,70,00,000 रुपयांचं कर्ज वाढलेलं. कर्जाची स्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली असेल. आता पुढचा जो विषय आहे ती पण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची एक समस्या आहे. आपल्याकडे जेव्हा अशा प्रकारे ठेवींच्या माध्यमातून सरप्लस रक्कम जमा होते, मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जेव्हा मग ठेवी जमा होतात आणि त्या प्रमाणामध्ये कर्ज वाटलं जात नाही, मग शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती रक्कम वरच्या बँकांच्यामध्ये आपल्याला गुंतवावी लागते. वरच्या बँकांच्यामध्ये ही वरच्या बँकामध्ये रक्कम गुंतवीत असताना
पहिलं एक धोका असा आहे, केवळ पतसंस्था बंद पडतात असं नाही आहे, बँकासुद्धा बंद पडतात. त्यामुळं गुंतवताना सुद्धा फार विचारपूर्वक गुंतावा लागतो. गुंतवणूक करताना पहिला दृष्टिकोन हा ठेवावा लागतो की ज्या वरच्या बँकेत आपण गुंतवणूक करू त्या बँकेचं भविष्य पहिल्यांदा विचारात घ्यावं लागतं. त्यांचे सगळे ताळेबंदासह सगळं अभ्यासावं लागतं, त्यांची माहिती घ्यावी लागते आणि मग तिथे ही गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे ही गुंतवणूक करत असताना अलीकडच्या काळात गुंतवणूक मोठी होते आणि कर्ज वाटप मात्र खाली राहते. 31 मार्च 2025 अखेर आपण केलेली गुंतवणूक 138,46,58,466 आहे. आता ही गुंतवणूक करत असताना आपण कोणत्या कोणत्या बँकांनी आपण गुंतवणूक केलेली आहे, कोणत्या कोणत्या संस्थांच्यामध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे याची माहिती अहवालामध्ये आम्ही दिलेली आहे. तो चार्ट पटकन देत चल, तोच चार्ट दे फक्त. तर या गुंतवणुकीमध्ये भाऊसाहेब किसन नायकवाडी आपले सभासद यांचं एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये गुंतवणुकीच्या बद्दल त्यांनी काही माहिती विचारलेली आहे. त्यांची माहिती प्रामुख्यानं ज्या ज्या संस्थांमध्ये अगर विशेष करून मल्टीस्टेटमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करता तर त्या गुंतवणुकीच्या बद्दल वरून आपण परवानगी घेता का, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याचासुद्धा खुलासा तितकाच सविस्तरपणे मी याच मुद्द्याला धरून करतो. ऐनवेळच्या वेळेस घेतला तर मग परत सगळीच पुनरावृत्ती करावा लागेल. गुंतवणूक ही एक मोठी समस्या सध्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावा लागते आणि गुंतवणुकीचा बद्दलचा जो काही कायदा आहे त्याचं स्वरूप असं नाही आहे की अमुक एका बँकेत आपण गुंतवणूक करू, अमुक एका मल्टीस्टेटमध्ये आपण गुंतवणूक करू तर त्याची आपण शासनाकडनं परवानगी घ्यावी, अशी गुंतवणुकीची पद्धती नाही. गुंतवणुकीची जी पद्धती आहे, जी सहकार आयुक्त आपल्याला देत असतो, सहकार आयुक्त मार्गदर्शक स्वरूपामध्ये नियमावली तयार करतो आणि त्या नियमावलीच्या अधीन राहून आपल्याला गुंतवणूक करावी लागते. त्या नियमावलीच्या अधीन राहत असताना बॉयलाजमध्ये सुद्धा काही तरतुदी सुचवल्या जातात आणि त्यानुसार त्या तरतुदीच्या नुसार मग आपल्याला ही गुंतवणूक करण्याची अनुमती किंवा धोरण ठरवण्याची अनुमती आपल्याला मिळते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या ज्या काही या संबंधात वेळोवेळी आदेश आपल्याला प्राप्त होतात त्यानुसार आपण ही गुंतवणूक करीत असतो आणि वेळोवेळी आपल्या बायलॉजमध्ये महाराष्ट्र राज्य शासन ज्या ज्या प्रकारच्या तरतुदी करतं आदर्श पोटनियम या नावाखाली, तर ह्या आदर्श पोटनियमाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करून आपल्या गुंतवणुका कराव्या लागतात. तर ह्यानुसार आपण गुंतवणूक करीत आलो आहे. ह्या गुंतवणूक कोणत्या कोणत्या बँकात कोणत्या संस्थेत केल्यात त्याची परत एकदा माहिती देऊन आपण पुढे जाऊ. EDCC बँक यांच्याकडं आपण 29,13,11,623 रुपये इतकी गुंतवणूक केलेली आहे. त्याचा व्याजदर 8% आहे. गुंतवणूक करताना आपण देतो 8.5% व्याजदर, कधी आपण 9.25% व्याजदर देतो. त्यामुळं आपण इतकी मोठी रक्कम जेव्हा गुंतवायला जातो तेव्हा जिथं आपण गुंतवतो ते किती व्याज देतात आपल्याला याचा विचार पण आपल्याला करावा लागतो. हा विचार जर केला नाही तर 2% खोट आपल्या कस्टमरला आपण जो व्याज देतो आणि वरत्या ज्या बँकेत आपण गुंतवणूक करतो ती बँक आपल्याला जो व्याजदर देते त्याच्यामध्ये 2% कमी व्याजदर आपल्याला वरतून मिळत असतात. तेव्हा तो बॅलन्स सांभाळून हे सगळं गुंतवणुकीचं काम करावं लागतं की संस्था पण चालली पाहिजे, बॅलन्स पण सांभाळला पाहिजे, गुंतवणुकीपासूनचा जो काही आपल्याला मिळणारं उत्पन्न आहे त्याची पण माहिती आपण घेतली पाहिजे आणि त्याचा विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. EDCC बँक 8% व्याजदर, बारामती सहकारी बँक 8.25% व्याजदर, गुंतवणूक केलेली आहे 25,32,615. पण आता ती गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. ही अहवाल वर्षातलं मी वाचतो आहे.
अमृतवाहिनी सहकारी बँक 8.5% व्याजदर गुंतवणुकीची रक्कम माझ्याकडनं मगाशी चुकीची वाटली गेली. बारामती सहकारी बँकेत 8,12,70,000 आहे. उत्पन्न जे आपल्याला मिळालेलं आहे ते 25,32,615 व्याजाचं. आणि जिल्हा सहकारी बँकेकडून आपल्याला जे गुंतवणुकीचं उत्पन्न मिळालेलं आहे ते 2,51,070 रुपये ह्या प्रकारची आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे. अमृतवाहिनी सहकारी बँकेत आपण 10 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. त्याच्यापासून 8.5% व्याजदर आपल्याला मिळालेला आहे आणि 29,22,056 रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे. सारस्वत सहकारी बँक यांच्यामध्ये आपण 11,22,50,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि व्याजदर आहे 8.15. 39,84,894 रुपयाची गुंतवणूक आपण केलेली त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न आहे. MSC बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यामध्ये 16,46,00,000ची गुंतवणूक आपण केलेली आहे. त्याला व्याजदर आहे 7.80 आणि उत्पन्न मिळाले 97,69,444. अशोक सहकारी बँक गुंतवणूक केली 8,93,61,936 आणि व्याजदर आहे 9%. उत्पन्न जे काही आपल्याला मिळालेलं आहे व्याजाचं ते 88,99,862. बुवासाहेब नवले सहकारी मल्टीस्टेट संस्थेमध्ये जी आपण गुंतवणूक केलेली आहे ती 51,10,91,653 रुपये. 9% आपल्याला त्याचा व्याजदराचा बेनिफिट मिळाला आहे. तो 4,81,88,710. शरद सहकारी बँकेत आपण गुंतवणूक केली 4.5 कोटीची 8.5% व्याजदर आणि त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न 22,25,082 रुपये. एकूण 31 मार्च 2025 पर्यंत 139,48,88,345 रुपयाची आपण गुंतवणूक केली. 10,36,92,773 रुपये हे आपल्याला आपण केलेल्या गुंतवणुकीतून प्राप्त झालेली एकूण रक्कम आहे 31 मार्चपर्यंतची. अधिक विश्लेषण आपल्याला यासाठी परत करू पाहतोय मी की बॉयलाच्या नुसार वेळोवेळी अजेंड्यावर पण तो विषय घेत असतो आपण. आपल्या आत्ताच्या पण अजेंड्यावर हा विषय आहे. मागच्या कधीच्या पण आणि कोणत्याही पतसंस्थेच्या संदर्भात जर आपण एकूण वार्षिक सभेचा अजेंडा जर वाचलाच तर त्यामध्ये प्रत्येक वेळी एक विषय असतो आणि तो सहकार खात्याच्या अनुमतीनं तो विषय घेत असतो आपण. तो विषय आत्ताच्या पण अजेंड्यावर आहे. ठेवीवरील व्याजदर, कर्जावरील व्याजदर वेळोवेळी निश्चित करणे, कर्ज वितरण मर्यादा ठरविणे व तसेच गुंतवणूक व वसुली संदर्भात वेळोवेळी योग्य ते धोरण ठरविण्याचा अधिकार मान्य संचालक मंडळास देणे. ह्यानुसार संचालक मंडळ कामकाज करतं. पण बायलॉजमध्ये पण ती तरतूद असावी लागते. ती तरतूद जी बायलॉजमध्ये आहे त्यानुसार सुद्धा प्रत्येक संस्थेने स्वतःचा व्यावसायिक गरजा विचारात घेऊन कायदा नियमोपयोगी तरतुदीस अधीन राहून संचालक मंडळाच्या मान्यतेने प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 30 एप्रिलपर्यंत गुंतवणूक धोरण निश्चित करणे. हा पण आपण यानुसार गुंतवणुकीचं धोरण, व्याजाचं धोरण आणि सगळीच धोरणं आपण घेत असतो. या धोरणानुसार आपण सगळीकडे गुंतवणूक करतो. आणि शेवटी या विषयाच्या बद्दलची अधिक एक माहिती देतो ज्याचा संदर्भ भाऊसाहेब नायकवाडी यांच्या पत्राशी आहे. आपण त्यांच्याकडे गुंतवतो असं पण नाही आहे. आपला एकूण उत्पन्नाचा स्रोत शाबूत ठेवण्यासाठी काही बँकांचे व्याजदर 7.10, 7.15, 7.20 आणि आपण देत असतो कधी 8.5% तर 8.25%. हा जो गॅप आहे तो संस्थेला तोट्यात घेऊन जाणारच आहे. पण तो तोटा कमी करण्यासाठी
बॉससाहेब नवले ग्रामीण बिगर शेती आणि बॉससाहेब नवले मल्टीस्टेट. आपल्याकडच्या ज्या काही सरप्लस रकमा आहेत, ज्या दिवशी त्यांच्याकडे सरप्लस रक्कम होते तेव्हा पतसंस्था मल्टीस्टेटला गुंतवते आणि मल्टीस्टेटनं जेव्हा त्यांच्याकडं सरप्लस रक्कम होते तेव्हा ती आपल्याकडं गुंतवते. अशा प्रकारच्या गुंतवणुका विचारात घेतल्या तर आत्ताच्या स्थितीला 51 कोटी रुपये आपली गुंतवणूक आहे, पण त्यांची गुंतवणूक मात्र 60 कोटी आपल्याकडं आहे, ज्याच्यामध्ये याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा धोका हा अजिबात उद्भवत नाही, कारण त्यांचे 60 कोटी आपल्याकडं आलेले असतात. आपण असं का करतो की उसनं दिलेल्या रकमेसारखं, तर परत कधी ओढी उचलायची वेळ येते म्हणून आपण अधिकची रक्कम त्यांच्याकडं गुंतवतो, त्यांचा 8.25चा व्याजदर आपल्याला मिळतो आणि ते इतर ठिकाणी गुंतवण्याऐवजी आपल्याकडं गुंतवण्यात त्यांना 8.5% व्याजदर द्यावा लागतो. तर याच्यामध्ये इतर बँकेत गुंतवणूक करून 7.10, 7.20, 7.30 जर आपल्याकडे ठेवी अधिक प्रमाणात येतात आणि इतक्याच्या इतक्या आपण तिकडं गुंतवल्या तर तोटा वाढण्याची शक्यता असते. म्हणून बॉयलरच्या अधीन राहून, सहकार खात्याच्या अधीन राहून आणि मान्य संचालक मंडळ यांच्या प्रत्येक वेळी अजेंड्यावर विषय घेऊन आणि वार्षिक साधारण सभेनं जे अधिकार आपल्याला दिले आहेत त्या अधिकाराच्या अधीन राहून या गुंतवणुका आपण करीत असतो. गुंतवणुकीच्या बाबत आपल्याला माहिती देत असताना परत तोच विषय परत रिपीट होतो की ठेवी अधिक आहे आणि कर्ज वाटप आपलं कमी आहे, पण 8.25%चं 8.5%वर आपला व्याजदर आला. पाणी घ्या बरं थोडं. 8.25% व्याजदर आपण दिलेला आहे. मार्चच्या नंतर 1 एप्रिल ते जूनपर्यंत आपला व्याजदर 8.75 म्हणजे 8.25 असा आपला व्याजदर होता. कधी कधी व्याजदर वाढवावे लागतात ठेवींचे आणि कधी कधी प्रसंग अनुरूप खाली पण आणावे लागतात. त्यावेळेला आपण व्याजदर का वाढवला, तर त्याचं मुख्य कारण हे होतं की आपल्याकडं आपले जे शेतकरी आहेत जेव्हा ते सेवा सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतात, पीक कर्ज, आणि ती रक्कम आपल्याकडं ठेव म्हणून गुंतवतात, अशी रक्कम काही कोटींची होते आणि जेव्हा परत मार्चमध्ये आपल्याकडनं ती रक्कम विड्रॉ करतात आणि तीच रक्कम परत सेवा सोसायटीला भरणा करतात आणि 0% व्याजदराचा फायदा घेतात. त्यामुळं प्रत्येक मार्चला 15 मार्च ते मार्च अखेरपर्यंत आपला ओढी मोठ्या प्रमाणावर वाढतो, ओव्हरड्रॉफ्ट मोठ्या प्रमाणावर आपला वाढतो. ओव्हरड्रॉफ्ट म्हणजे तरी काय, आता जेवढी काही जुनी मंडळी बसलेली आहे, आपल्याकडच्या जेवढ्या रकमा आहेत ज्या वरच्या बँकेत आपण गुंतवतो त्या रकमावर आपण परत कर्ज घेतो, त्याला ओव्हरड्रॉफ्ट असं म्हटलं जातं. तर तो ओव्हरड्रॉफ्ट आपल्याला घ्यावा लागतो, पण आपल्याला ज्यांनी आपल्याकडे ठेव गुंतवलेली आहे त्यांना रक्कम द्यावीच लागते. प्रत्येक मार्चला ओढी वाढत जातो. गेल्या वर्षी 35 कोटीचा ओढी होता 31 मार्च 2024ला आणि ह्या वर्षी पण तो 22 कोटीचा ओढी आहे. तर ओढीमध्ये त्या अनुषंगानं वाढ होते. तर ही वाढ जी काही होत असते, हा जो काही आपण मिळालेल्या ठेवी, कर्जात गुंतवलेली रक्कम आणि आपल्याकडं पडून असलेली रक्कम याचं संतुलन सांभाळीत असताना ती जी काही एक कसरत करावी लागते, ती कसरत करीत असताना वेळोवेळी मान्य संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये आणि त्याचबरोबर वार्षिक साधारण सभेने दिलेल्या अधिकारामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या बॉयलरच्या अधीन राहून आपण ही कसरत करीत असतो, ज्याच्यामध्ये गुंतवणूक करणं असेल, ज्यामध्ये व्याजदर अपडाऊन करणं असेल, ज्यामध्ये कधीकधी मालमत्तेत आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर ती पण त्यात येते. अशा प्रकारच्या एकूण तुमच्याकडून मिळालेल्या ठेवी गरजू माणसाला कर्जरूपानं देणं, उरलेली जी रक्कम आहे ती वरच्या बँकेत ठेवणं आणि वरच्या बँकेत तोटा कमी करत असताना आपल्या स्वतःच्या काही संस्था आहेत
त्या संस्था एकमेकाच्या बरोबर व्यवहार करतात आणि त्यामध्ये बराच तोटा पण आपल्याला कव्हर करता येतो. अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आपण कर्जवाटप, गुंतवणूक हा सगळा जो काही एक धोरणाच्या अधीन राहून माननीय संचालक मंडळ वेळोवेळी योग्य त्या प्रकारच्या मीटिंग घेऊन त्यामध्ये ठराव करून आपण संस्था चालवत असताना हा सगळा बॅलन्स आपण सांभाळीत असतो. सगळ्यात अलीकडे बँकात मी सुरुवातीला म्हटलं की अलीकडं सगळ्यात अवघड काम बँकांचं जर कोणतं असेल तर ठेवी वाढतायत. हे परत एकदा तीच आठवण देऊन पुढे जातो की त्या ठेवींचं आपल्याला व्यवस्थितरित्या गुंतवणूक करताना बँकांच्या भाषेत बोलायचं झालं, पतसंस्थेच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला निधी नियोजन किंवा निधी विनिमय असं म्हटलं जातं. तर उपलब्ध निधीचा विनियोग आपण कसा करू आणि त्याप्रमाणे गुंतवणुका कशा करू ह्यानुसार आपण ते कामकाज करीत असतो. पुढे खेळतं भांडवल जे काही आपलं आहे ते अहवाल वर्षामध्ये 3,24,91,637 रुपयानं वाढ होऊन 31 मार्च 2025ला 311,49,01,759 रुपयाचं आपलं 31 मार्चपर्यंतचं खेळतं भांडवल आहे. वार्षिक उलाढाल गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 203,01,46,596 रुपयानं वाढ होऊन आताचा जो आपली वार्षिक उलाढाल आहे ती 1,545,18,83,084 रुपयाची आहे. नफ्याच्या बाबत मी सुरुवातीला पण सांगितलं की जितकं कर्जवाटप आपण करू आणि आपल्याकडे ज्या काही रक्कम उरतात त्याची गुंतवणूक अशी करू की त्यापासून पण काही बेनिफिट आपल्याला मिळेल. तर ह्या बेनिफिटचा उपयोग करताना नफा तोटा पत्रकाचा कॉलम त्या दृष्टीनं उत्पन्न कसं संचित आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल ह्या दृष्टीनं आपण तो सातत्याने प्रयत्न करीत असतो. आणि त्यामुळं जर कर्जवाटपाचा व्यवसाय वाढला तर नफा वरती जातो आणि कर्जवाटप तितकं झालं नाही तर नफा खाली येतो. शिवाय ह्या वेळेला भाऊ पाटील नवलेंच्या जनलक्ष्मीचं त्यांनी ह्यावेळेला त्याच पद्धतीनं केलं आहे, आपण पण त्याच पद्धतीनं केलं आहे. नफा कमी झाला तरी पण चालेल, हे तुम्ही पण हा विषय लक्षात घ्या. नफा कमी झाला तरी पण चालेल, पण थकबाकी शिल्लक राहता उपयोगाचं नाही. मग थकबाकी शिल्लक राहू नये म्हणून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये बॅलन्स शीट तयार होतो त्या वर्षाचा वर्षा अखेरीला, तेव्हा जितकी थकबाकी आहे तर त्याची तरतूद जर आपण आपल्या ताळेबंदाला केली तर 0% NPA येतो. जो जनलक्ष्मीचा पण 0% NPA आहे आणि आपला पण 0% NPA आहे. कर्जाच्या हेडखाली मी पुढची काही माहिती देईल, पण तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात आणून देण्याचा प्रयत्न मी करतोय की उत्पन्नाच्या बाजूला मी जे काही आत्तापर्यंत गुंतवणुकीच्या बाजूनं सांगत आलो त्यावर गुंतवणुकीपासून मिळालेलं व्याज 10,36,92,773 आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा 1.5 कोटीच्या दरम्यानची वाढ आपण त्यामध्ये केलेली आहे. आणि पुढे ठेवीवर आपल्याला जे काही व्याज द्यावं लागतं तर गेल्या वर्षी 20,91,00,000 रुपये आपण ठेवीवर व्याज दिलं होतं. यावर्षी आपण ठेवींचे व्याजदर कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे 16,57,00,000चं व्याजदर आपल्याला द्यावा लागला वर्षाअखेरीला. तर हे अंतर्गत नियोजन जे आहे हे अंतर्गत नियोजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केलेला आहे, याच्याबद्दल आपल्या कोणाच्या मनात काही शंका नसावी. नफा जो काही आपला आहे तो गेल्या वर्षी होता आपल्याकडं 40,79,672 आणि आत्ताचा जो नफा आहे तो 42,22,253 इतका आहे. तुम्ही जर बातम्या पाहिल्या 31 मार्च नंतर तर फार वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की ह्या पतसंस्थेचा नफा इतक्या कोटी, त्या पतसंस्थेचा नफा इतक्या कोटी, पण आपल्या तालुक्यातल्या नाही आहेत, हे मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. तर ढोबळ नफा जाहीर करण्याची एक पद्धत आहे.
ते ढोबळ नफा जाहीर करतात आणि आपल्याला वाटतं हा त्यांचा निव्वळ नफा आहे, पण तो निव्वळ नफा नसतो, तो ढोबळ नफा असतो. अशा प्रकारची माहिती सादर करणं आम्हाला असं वाटतं की योग्य पण नाही. जी आपण सभासदांपर्यंत, ठेवीदारापर्यंत, कर्जदारापर्यंत जी माहिती आपण देऊ ती माहिती तिची सत्यता 100% असायला पाहिजे. आणि म्हणून आपण खोटा नफा काढण्याचा प्रयत्न करत नाही, तो योग्य पण नाही. आणि त्या दृष्टीनं आपलं एकूण व्यवस्थापकीय अशा प्रकारचं कामकाज सुरळीतपणे आपण पार पाडतो. पुढचं हेड आहे व्यवस्थापकीय खर्चाचं प्रमाण. व्यवस्थापकीय खर्च म्हणजे त्यामध्ये सॅलरी पण येते, त्यामध्ये एकूण व्यवस्थापकीय खर्च असतो तो सगळा त्यामध्ये येतो. अहवाल सालामध्ये 0.4 रुपयानं म्हणजे 100त 4 या रुपयानं अहवाल सालामध्ये व्यवस्थापन खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी तो 0.45 होता व्यवस्थापकीय खर्च, यावेळेला तो 0.49%. येणे कर्जाशी थकबाकीचं प्रमाण, मगाशी मी सांगितलं की निव्वळ NPA 0% तरतुदीमुळे, पण त्याशिवाय जे काही बाकीचे NPA आहेत, जे NPA बाकीचे आहेत त्याला आम्ही थकबाकी प्रमाणात मोजतो. ते थकबाकीचं प्रमाण 3.47% आहे. 3.47%. गेल्या वर्षी ते 4.51% होतं, यावेळेला 1.4% कमी झालेला. CD रेशो, CD रेशोची व्याख्या काय आहे? आपल्याकडं आलेल्या ठेवी आणि आपण केलेलं कर्ज वाटप, तर याचं सूत्र मोजत असताना जे पर्सेंटेज येतं त्याला CD रेशो म्हणतात. म्हणजे 100तलं जर आपण 70 रुपये कर्ज वाटप केलं तर CD रेशो ढोबळमानाने 70%. आपण किती रुपये कर्जात काढतो आणि किती रुपये आपल्याकडे शिल्लक ठेवतो यानुसार लिक्विडिटी आणि CD रेशो हे मोजले जातात. पण एखादी पतसंस्था, एखादी बँक 80% CD रेशोवर जाऊन काम करेल. अंकाबद्दल सांगायचं झालं तर 100 रुपये आले ठेवीच्या माध्यमातून, 80 रुपये कर्जात काढले आणि 20 रुपये हातात ठेवले, तर हा सगळ्यात मोठा धोका आहे. तारेवरची डोंबाऱ्याच्या पुरीसारखी तारेवर आपण ती कसरत करीत असतो. आणि म्हणून सुरक्षित लिक्विडिटी जर आपल्याला ठेवायची असेल, आपल्या ठेवीदारांचं हित जर पाहायचं असेल, तो म्हणल त्यावेळेला त्याला जर आपल्याला ठेव व्याजासकट परत करायची असेल तर मग मात्र आपण शक्य तितकं CD रेशो म्हणजेच एकूण प्राप्त रकमेतून कर्ज वाटप काही मर्यादेपर्यंतच करतो. तर ती मर्यादा आपली जी काही आहे CD रेशोची, ती मर्यादा आपली आत्ताची 58.85 58.85. गेल्या वर्षी ती होती 61.66. म्हणजे आपण जो व्यवसाय करतो फार कमी करतोय आणि जी गुंतवणूक आहे ती मात्र अधिक होते. पण परत एक बात स्पष्ट करतो मी तुमच्याकडे, अशा प्रकारे सुद्धा प्रत्येक आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगला की आपण मल्टीस्टेटकडे किती गुंतवणूक केली, 51 कोटीची. त्यांनी किती केली आपल्याकडं, 60 कोटीची. कॉमन फिगर किती येते भाऊपटलांच्या लक्षात येईल की 51 कोटी रुपये कॉमन आले. मग त्यांची वरची जी रक्कम आहे ती आपल्याकडं त्यांनी गुंतवणूक म्हणून केलेल्या. तसा CD रेशो काढायला गेलो तर भाऊ पाटील हा CD रेशो 63% जातो. म्हणून हे सगळं चालतंय. पण हे जर असं केलं नाही तर हा CD रेशो 58 जर थांबला तर मात्र त्याचे परिणाम उत्पन्नाच्या बाजूनं आपण तोट्याकडे जाण्यासाठी होतात. म्हणून आपण अशा प्रकारे गुंतवणुकीतून उत्पन्न कसं मिळवता येईल याचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. स्वनिधी आपले एकूण जे स्वनिधी आहेत ते 10,04,28,677 रुपयाचे आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा ते 89,38,922 रुपयानं 92 रुपयानं अधिक आहे. गुंतवणुकीच्या बाबतची माहिती मी सविस्तर आपल्या सर्वांना दिलेली आहे मगाशीच. त्यापैकी एकूण गुंतवणूक आपण जी केलेली आहे
त्या गुंतवणुकीचं मिळालेलं व्याज जे आहे ते परत एकदा सांगतो. गुंतवणुकीपासून मिळालेलं व्याज व त्याचं सरासरी व्याजदर 10,36,92,773 रुपये. आणि सरासरी व्याजदर किती मिळाला आपल्याला आपल्या गुंतवणुकीतून? आपल्या गुंतवणुकीतून तो सरासरी व्याज मिळाला 7.70 व्याजदर, 7.70% व्याजदर मिळाला. एवढं करून सुद्धा म्हणजे ही जी काही आहे हे सगळं गुंतवणुकीमध्ये फार लक्षपूर्वक आणि गुंतवणूक बुडणार नाही यासाठी राज्य शासनानं पण आपल्या बॉयलाजमध्ये पण तरतूद आहे. राज्य शासनानं आता नवे आदर्श पोटनियम दिलेले आहेत, ज्या पोटनियमाला आपण आता थोड्या वेळाने मंजुरी पण घेणार आहोत. त्यामध्ये स्पष्टपणे शासनानं सुद्धा आपल्याला जे काही बायलॉज दिलेले आहेत त्या बायलॉजमध्ये हे पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अधिकाधिक बँकात आपण गुंतवणूक केली तर रिस्क कमी करण्याला त्याची मदत होते. म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. आणि ही गुंतवणूक करीत असताना मल्टीस्टेटची एका बाजूनं पाहिली तर गुंतवणूक वाढलेली दिसते आणि आपली एका बाजूनं पाहिली तर गुंतवणूक वाढलेली दिसते. परंतु दोन्हींचे एकत्रित व्यवहार पाहिले तर ह्यामध्ये आपण फार काही धोका पत्करून काम करतो आहे असं नाही. ह्या दृष्टीनं मी तुम्हाला एकूण जे काही आपण व्याज आत्तापर्यंत मिळवले त्या सगळ्याच बाबींची तपशीलवार माहिती मी आपल्या सर्वांना दिलेली आहे. ठेवीवर दिलेल्या व्याजाची सरासरी किती आहे? आपण दिलेल्या व्याजाची सरासरी फार तपशिलात जायचं आहे म्हणून सांगितलं. कधी व्याज वाढतात, कधी व्याज दर खाली जातात. अपडाऊन व्याजदरामध्ये जेव्हा होतं, पण वार्षिकला जेव्हा आपण 31 मार्चला त्याची सरासरी काढण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा गेल्या वर्षीची सरासरी आम्ही जे काही ठेवीवर दिलेलं व्याज आहे ती 8.67% आहे. आणि गुंतवणुकीवरून मिळालेलं जो व्याजदर आहे आपल्याला त्याची सरासरी 7.70 आहे. तरीही सुद्धा 0.97 आपल्याला मिळालेला व्याजदर आणि आपण आपल्या कस्टमरला दिलेला व्याजदर याच्यामध्ये 0.97ची तफावत आहे. त्यानुसार एक सहजपणे तुमच्या लक्षात यावं म्हणून 1 रुपया गृहीत धरला, 100 नये पैसे गृहीत धरले तर आपल्याला उत्पन्न कसं आलं आणि आपण खर्च कसा केला हे पण मी आपल्या सर्वांना मुद्दाम सांगतो माहितीसाठी की 1 रुपया 100 नये पैसे गृहीत धरलेत. 100 नया पैशापासून जे काही आपल्याला उत्पन्न मिळालं, कर्जावर मिळालेलं उत्पन्न 61 नये पैसे, गुंतवणुकीपासून मिळालेलं व्याजापासूनचं मिळालेलं उत्पन्न 38 नये पैसे आणि इतर उत्पन्न 1 नया पैसा. हे आपलं उत्पन्नाची बाजू ही मी तुम्हाला सांगितली. खर्चाला परत 100 नये पैसेच गृहीत धरले तर ठेवीवर दिलेलं व्याज 85 नये पैसे, बँक ओडीवर दिलेलं व्याज 2 नये पैसे, कर्ज व्याजावरील रिबेटवर दिलेलं व्याज 4 नये पैसे, व्यवस्थापकीय खर्च 5 नये पैसे आणि इतर खर्च 2 नये पैसे, नफा 2 नये पैसे. अशी ही साधारणपणे विगतवारी बॅलन्स शीटचं आणि नफा तोटा पत्रकाचं एकूण विवेचन करीत असताना मी आपल्या सर्वांना शक्य तितकी तपशील देऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर समारोपाला आपल्याला काही अधिक शंका असतील तर ते विचाराव्यात. पण एकच थोडंसं मध्ये घुसून मी आपल्याला काही सांगू पाहतोय ते असं आहे की आमच्या बाजूनं म्हणजे संस्थेच्या बाजूनं ऐनवेळेला जे विषय येणार आहे ते आत्ताच घोषित करून मुद्दाम ठेवतोय मी. महाराष्ट्र राज्य शासनाने जे जे काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्या आदेशाच्या नुसार आदर्श उपविधी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ह्या आदर्श उपविधीच्या प्राप्तीनंतर मागील कोणताही उपविधी हा काही ठिकाणी दुरुस्त झाला आहे पण पूर्णतः नवे आलेत. असे उपविधी कोणते आहेत ते मी वाचतो म्हणजे आदर्श उपविधीचं स्वरूप आपल्या लक्षात येईल आणि हा विषय संस्थेच्या बाजूनं ऐनवेळच्या विषयात आपण घेतो आहे. उद्देश आदर्श पोटनियमात उद्देश आहे
त्यामध्ये कायदा कलमनुसार राज्य शासनाने मान्यता दिल्यानुसार वर इतर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय करणे अथवा व्यवसायात सहभागी होणे. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पतसंस्था या फक्त कर्जवाटप करीत होत्या आणि त्यांच्याकडं पडून राहणारी जी रक्कम आहे, जिला आम्ही गुंतवणूक म्हणतो, तिच्यामध्ये परत आम्हाला धोके संभवायचे की या बँकेत केली त्या बँकेचं काय झालं तर काय, या बँकेत केली त्यांचं काही झालं तर काय. तर अशा वेळेला शासनानं आत्ता कायदा कलमनुसार राज्य शासनाने मान्यता दिल्यानुसार म्हणजेच राज्य शासनाच्या मान्यतेनुसार इतर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय करणे अथवा व्यवसायात सहभागी होणे हा नव्या आदर्श पोटनियमामध्ये हा विषय आला आहे, जे पोटनियम आपल्याला स्वीकारायचे आहेत. त्यानंतर KYCमध्ये काही इलेक्ट्रॉनिक व डिजिटल साधनांचा वापर आता सभासदांच्यासाठी अधिक करावा. इलेक्ट्रॉनिक व डिजिटल साधनांचा वापर करून सभासदांचे व्यक्तिगत आर्थिक व्यवहार, नोटिसा, सूचना त्या सभासदात देण्याचा अधिकार संस्थेस असेल. सभासदाने आपला मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस संस्थेकडे देणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचं तुमच्याबरोबर डिजिटल स्वरूपातलं कामकाज सुरू होईल, जे पेपरवर असणार नाही तर ते डिजिटल पद्धतीनं केलं जाईल. आणि त्यानंतर कर्जविषयक नियम आहेत. कर्जविषयक नियमावली सहकार आयुक्त कार्यालय यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकीय सूचनानुसार लागू राहील. यामध्ये उपविधी दुरुस्तीद्वारे कोणतेही बदल करता येणार नाहीत. वैयक्तिक व समूह तसेच कर्ज प्रकारानुसार महत्तम कर्ज मर्यादा निकष नियामक मंडळ म्हणजेच शासन वेळोवेळी निर्गमित करेल त्याप्रमाणे राहील. याकरता उपविधी दुरुस्तीची आवश्यकता असणार नाही आणि उपविधी दुरुस्तीद्वारे कोणतेही बदल करता येणार नाही. म्हणजेच त्यांनी दिलेला आदर्श पोटनियम हा लागू राहील. आणि चौथा फक्त एक बदल जो आहे तो वेगळेपण आहे, तो चौथा फक्त संस्थेचे अभिलेख म्हणजे एकूण रेकॉर्ड, नोंदवही व हिशेब पुस्तके, कागदपत्रे इत्यादी यांचं व्यवस्थापन करण्यासाठी व ते जतन करण्यास कालावधी निश्चित करणे. असा कालावधी आत्ता थोडा भेग स्वरूपात होता, आता तो निश्चित करण्याबाबत त्याची वर्गवारी करणे, विरळणी करणे म्हणजे त्यातली विरळ करून बाजूला घेणे किंवा विल्हेवाट लावणे यासाठी समितीस वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने नियमावली तयार करता येईल व त्याप्रमाणे कार्यवाही करता येईल. हे नवीन आदर्श पोटनियम स्वीकारण्याच्या बाबत सगळे विषय संपल्यानंतर जो विषय मांडला जाईल त्यामध्ये मी मुद्दामच विषयांच्या अनुषंगानं आदर्श पोटनियम आत्ता जे आपण स्वीकारणार आहोत त्यामध्ये एवढे अधिकचे आहेत. दुसरी एक महत्त्वाची माहिती की मी सातत्यानं तेच बोलत आलो की कर्जवाटप होत नाही आणि त्याचे काही प्रकार होतात. तर सोने तारण कर्जवाटप वाढवण्याशिवाय आता कोणताही पर्याय कोणत्याही संस्थेसमोर उरलेला नाही. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सर्वे केला त्यामध्ये सुद्धा कामगार अगर कर्मचारी यांच्या स्वतःच्या सोसायटी आहेत ते आपल्याकडे कर्जाला येत नाही आहेत. जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा शेतीपासून मिळणारं उत्पन्न इतकं खाली गेलेलं आहे की ते पतसंस्थेकडं लोन घ्यायला पात्र ठरत नाहीत. आणि त्यानंतर मध्यमवर्गीय लोक हे काही कर्ज घ्यायला आवश्यकता त्यांना नाही, ते कर्ज घेत नाहीत. आणि जो वरचा वर्ग आहे व्यापारी वगैरे ते आपल्याकडे येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जी काही एकूण कर्ज मागणीची अशी स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर गोल्ड लोन सोने तारणावरचं कर्ज हा एकमेव पर्याय सगळ्या संस्थांच्यामध्ये आता शिल्लक राहिला आहे. भाऊपाटलांनी मागच्या वेळेस तुम्ही 85 कोटी रुपयांचं कर्ज गोल्ड लोन दिलेलं आहे. ते 85 कोटी रुपयाचं त्यांचं गोल्ड लोन आणि आपलं 35 कोटीचं होतं. तर हा जो काही त्यांनी ज्या प्रकारे लोन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे सोने तारण लोन, त्याला सिक्युअर्ड लोन म्हणतात, म्हणजे सुरक्षित लोन आहे, त्याचा ऐवज आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे थकबाकीत जाण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. तर हे गोल्ड लोन वाढवण्याच्यासाठी आपण सुधन गोल्ड लोन ही अशा प्रकारची लोन वितरित करणारी रिफायनान्स सिस्टीमवर आधारित एक कंपनी आहे. जी कंपनी कोपरगावची आहे आणि ही कंपनी 5 राज्यात काम करते. स्वरूप असं राहणार आहे त्याचं
की त्या कंपनीनं स्वतःकडं लोन घ्यायचं, सोने तारण, त्यांचे तशा प्रकारचे केंद्र आहेत फक्त सोने तारण कर्जाचे, तिथं ते त्या प्रकारे सोन्यावर कर्ज देणार आणि सोनं गहाण ठेवून घेणार. त्यांचा व्याजदर आपण विचारायचा नाही आणि त्यांच्याकडं जे काही एकूण सोनं आहे पण व्यक्तिनिहाय ती व्यक्ती तिचं संमतीपत्र ते आपल्याकडं सादर करणार. त्या संमतीपत्रावर ॲटेस्टेटची सही कंपनीची राहणार. ती पिशवी आपल्याकडे येणार. आपण त्यानुसार आपला गोल्ड व्हॅल्यूवर त्याची तपासणी करणार आणि आपल्या नियमाच्या अधीन राहून आपण त्या कंपनीला गोल्डवर लोन देणार. अशा प्रकारचं सुधन म्हणून ही कंपनी काम करते. यांच्या बऱ्याच जाहिराती अनेक ठिकाणी टी व्हीवर, एस टीवर अनेक ठिकाणी ह्या जाहिराती दिसत आहेत. त्यांच्याबद्दल आपण आजची आपली मीटिंगमध्ये मान्यता घेतली की त्यांच्याबरोबरचं ॲग्रीमेंट बॉन्ड आपण साईन करणार आहोत. ते कधीकधी जर त्यांनी एकाच वेळेला असं धरा की अर्धा किलोचं सोनं आलं तर अशा वेळेला 2 गोल्ड व्हॅल्यूवर आपण लावणार आहोत. याचं काय मत पडतं, त्याचं काय मत पडतं असं पाहून आपण गोल्ड व्हॅल्यूवरचे व्यवहार त्यांच्याबरोबर करणार आणि त्याच्यातले धोके आणि त्याचे लाभ हे सगळे आपण विचारात घेतलेत आणि हे सगळे विचारात घेऊन सुरक्षितपणाचे जेवढे नियमावली अगर दक्षता आहे ती घेण्याची तयारी आपण ठेवलेली आहे आणि त्याला कोणता पण पर्याय नाही. आपल्याला नफ्यात जायचं आहे, ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी अधिकचं उत्पन्न मिळवायचं आहे तर सोने तारण हा एकमेव पर्याय असा आहे की ते सिक्युअर्ड लोन आहे, सुरक्षित लोन आहे. म्हणून आपण हा एक ॲग्रीमेंट बॉन्ड साईन करणार आहोत. पण धोरण म्हणून याला आपण आज मान्यता देतो आहे. म्हणजे विषय मांडल्यानंतर आपण देणार आहात. तर हे 2 विषय एकदा मी आपल्याबरोबर बोलतोच आहे तर कंटिन्युटी राखण्यासाठी मी ही माहिती आपल्या सर्वांना दिली. तर विषय नंबर 2च्या अनुषंगानं जितकी माहिती आपल्या सर्वांना देणं आवश्यक होतं ती सगळी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे. तथापि अजून आपल्या काही शंका असतील ह्या विषयाच्या तर आपण विचारू शकाल आणि मग हा 2 नंबरचा विषय आम्ही मंजुरीला ठेवतो आहे. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.